नमस्कार मित्रांनो, चला उद्या बघूया निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये काय होऊ शकते. आता हा निफ्टीचा चार्ट आहे आणि निफ्टीची क्लोजिंग 22,050-60च्या जवळपास झालेली आहे. तर आता उद्या आपण निफ्टीमध्ये काय करू शकतो. तर उद्या मार्केट जर फ्लॅट ओपन झालं आणि फ्लॅट ओपन होऊन जर 22,050 ते 60च्या वर जात असेल तर तिथं एक बाईंग आपण करू शकतो आणि आपलं पहिलं टार्गेट राहील 22,150, दुसरं राहील 22,200. हे 2 टप्पे राहतील. पण जर निफ्टी फ्लॅट ओपन होऊन या ट्रेंड लाईनला तोडत असेल तर आपलं पहिलं टार्गेट राहील जवळपास 21,950. याच्या खाली निफ्टी शक्यतो उद्या जाणार नाही, कारण निफ्टीमध्ये ओपन इंटरेस्ट पण पॉझिटिव्ह बनलेला आहे आणि निफ्टीला सेलिंगला जर जायचं असेल बी तर निफ्टी ही 22,200ला टच केल्याशिवाय सेलिंगला नाही जायला पाहिजे. कारण एक बघा, मार्केटमध्ये कोणताही सेलर जर पाहिला तर तो लोवर सेल नाही करणार. तो कधी थोडंसं वरच्या याच्यावर आल्यावरच, म्हणजे हाय प्राईजवरच तो सेल करण्याचा प्रयत्न करेल. फक्त ट्रेडर म्हणजे कोणताही ट्रेडर अग्रेसिव्ह सेलिंग कधी करतो, जेव्हा हे पॉईंट असं हायवर आहे तेव्हा अग्रेसिव्ह सेलिंग होते. कारण तिथं त्याला एकदम चांगल्या प्राईजवर भेटलेलं बी असते आणि समद्यांचा व्ह्यू बाईंगचा होता इथं, तर इथं अग्रेसिव्ह सेलिंग केली. पण आता निफ्टी त्या टॉपवरून जवळपास 22,800 वरून 22,800 पॉईंट निफ्टी खाली पडलेली आहे. त्याच्यामुळं जर इथं फ्लॅट ओपन होऊन जर खाली जात असेल तर इथं एक सेलिंगचा ट्रेड घेऊन आपण कमीत कमी 50-100 पॉईंटचाच मूव पाहू शकतो. ऑप्शन निफ्टीमध्ये 100 पॉईंटचा मूव म्हटलं तर ऑप्शनमध्ये 40-50 पॉईंट भेटून जातात आणि इथं कन्सोलिडेट करून त्यांनी निफ्टीने एक 22,200पर्यंतचा इथून एक असा मूव दाखवायला पाहिजे. पण जर इथं फ्लॅट ओपन होऊन वर जायला लागली तर मग आपल्याला 22,200च्या जवळपास एक सेलिंगचा ट्रेड घ्यायचा आणि इथं एक बाईंगचा ट्रेड आपण घेऊ शकतो 22,050च्या दरम्यान. पण सकाळी मार्केट कसं ओपन होते, सुरुवातीची कॅन्डल कशी बनते, या समजा गोष्टी पाहूनच ट्रेड घ्यायचा. तर उद्या चांगला ट्रेड जर घ्यायचाच म्हणलं आपल्याला तर एक सेलिंगचा ट्रेड 22,200वर राहील आणि एक बाईंगचा ट्रेड इथं मार्केट कन्सोलिडेट करून जर वरच्या साईडला जात असेल म्हणजे 21,940-50च्या दरम्यान इथं निफ्टी आली आणि इथं एक कन्सोलिडेशन करून निघाली तर मग हे टार्गेट राहील 22,000चा. त्याच्यामध्ये जवळपास इथं मार्केटनं वेट करायला पाहिजे. 21,950 ते 30च्या दरम्यान इथं मार्केटनं वेट करायला पाहिजे. अर्धा एक घंटा टाईमपास करून मग वर निघत असेल तर ती 22,000पर्यंत जाऊ शकते. पण इथं आल्याच्या नंतर ॲग्रेसिव्ह सेलिंग होणं थोडं कमी आहे. होणार नाही अशातला भाग नाही, पण ॲग्रेसिव्ह सेलिंग नाही होणार. कारण माझा एक व्ह्यू आहे की निफ्टीला जर बेस्ट सेलिंगचं प्रेशर येऊ शकतं तर ते 22,200पासूनच येऊ शकते. इथं पूर्ण ट्रॅपिंग होईल. असं एखाद्या वेळेस 21,900ला बी अशी टच करेल एकच कॅन्डल, परत वर येऊन जाईल, तर ट्रॅपिंग होईल. तर चांगला ट्रेड एकच राहील आपल्याला की इथं कन्सोलिडेट केल्याच्या नंतर इथं जी रेंज बनल त्या रेंजला ब्रेकआउट दिलं तरच आपण एक बाईंगचा ट्रेड 22,200साठी घेऊ शकतो आणि इथे आपल्याला सेलिंगचा ट्रेड चांगला भेटू शकतो. पण जर 22,200च्या वर जर निघालं मार्केट, निफ्टी जर 22,200च्या वर जर निघाली, अग्रेसिव्ह मूव आला आणि याच्या वर जर निघाली, एक कॅन्डल चांगली क्लोज झाली तर मग ती जाऊ शकते 22,320-30पर्यंत जाऊ शकते. आता उद्या मार्केट कसं ओपन होते काय नाही त्याच्यावर डिपेंड आहे. आणि निफ्टीमध्ये बँक निफ्टीमध्ये जर बघलं तर बँक निफ्टीमध्ये मला तरी वाटते की सकाळी मार्केट ओपन झाल्यावर जवळपास हे जे लेवल आहे याच्यावर बँक निफ्टी नाही जाणार. कारण का, बँक निफ्टीचा ओपन इंटरेस्ट वगैरे समजा चेक केला तर त्याच्यामध्ये सुद्धा बँक निफ्टीमध्ये मला सेलिंग दिसते. निफ्टीमध्ये तरी थोडीशी बाईंग आहे, निफ्टीमध्ये एक बाईंगचा मूव येऊ शकतो. पण बँक निफ्टीमध्ये
47,500-600च्या दरम्यान इथं मार्केट ओपन झाले. ग्रीन कॅन्डल बनवलेला टच केलं, दुसरी जर रेड कॅन्डल बनवली तर त्या रेड कॅन्डलवर एक सेलिंगचा ट्रेड घ्यायचा, याच्यावर एक एस लावायचा. मग विदाऊट स्टॉप लॉस लावता मार्केटमध्ये कधीही ट्रेड करू नका, कारण मार्केटमध्ये ट्रॅपिंग पण होऊ शकते. त्याच्यामुळं एस एल लावायचा, आपला एखादा एस एल हिट झाला तरी चालते, पण विदाऊट स्टॉप लॉसचा ट्रेड मार्केटमध्ये करायचा नाही. तर बँक निफ्टीमध्ये आपण इथं जर ओपन झाली, जर पहिलीच कॅन्डल मोठी बनली तर टच केली, दुसरी कॅन्डल रेड बनायला लागली तर इथे एक सेलिंगचा ट्रेड घेऊ शकतो. आणि पहिलं टार्गेट राहील आपलं 47,400, दुसरं टार्गेट राहील 47,300. इथं आल्यावर मार्केट वेट करल, कन्सोलिडेशन करल, याच्या खाली शक्यतो जाणार नाही, कारण निफ्टीमध्ये बाईंगचं प्रेशर बनलेलं आहे. फ्युचर ऑप्शनचा डाटा पण तसाच सांगतो. फक्त एवढंच आहे की बँक निफ्टीमध्ये बाईंगचं प्रेशर अजून नाही आहे, बँक निफ्टीमध्ये सेलिंगचं प्रेशर आहे. तर उद्याचा दिवस महत्त्वाचा आहे बँक निफ्टीसाठी सुद्धा. जर बँक निफ्टी ओपन होऊन हे जे रजिस्टर आहे 47,600चं इथं वेट केला किंवा एकाच कॅन्डलनं या रजिस्टरला तोडलं, तर मग आपण याच्यावरही बाईंगचा विचार करूया. पण सकाळचा पहिला ट्रेड घेताना जर इथं पहिलीच कॅन्डल याला टच करून दुसरी ट्रेड बनली तर त्या रेड कॅन्डलच्या वरचा स्टॉप लॉस लावून आपण एक सेलिंगचा ट्रेड घेऊ शकतो. पण बँक निफ्टी खाली न येता रेड कॅन्डल बनल्यावर आपला एस एल हिट केला तिनं, एस एल हिट केल्यावर दुसऱ्या कॅन्डलची क्लोजिंग जर या रजिस्टरच्या वर जर भेटली, 47,600च्या वर जर भेटली, तर मग तिथून आपण बँक निफ्टीमध्ये बाईंगसाठी जाऊ शकतो. आणि पहिलं टार्गेट राहील 47,700, 800 आणि 850 इथपर्यंत बँक निफ्टी उद्या जाऊ शकते. हे महत्त्वाचं लेव्हल आहे बँक निफ्टीसाठी. पण ऑप्शनचा डाटा पाहिला तर मला वाटते की बँक निफ्टी ही 47,600च्या वर टिकणार नाही, ती परत एक सेलिंगला येऊन एखाद्या वेळेस हे सुद्धा लेवल तोडू शकते 47,400चं, आणि ती जवळपास 47,300पर्यंत पण येऊ शकते, कारण बँक निफ्टीमध्ये सेलिंगचं प्रेशर बनलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट, फक्त बँक निफ्टी इथं हे जे होल्ड केलेले आहे ते फक्त निफ्टीमुळं केलं आहे, कारण निफ्टीमध्ये बाईंगचं प्रेशर आलेलं आहे. पण ते अजून कन्फर्म कधी होईल, जर निफ्टी 22,200च्या वर ट्रेड करायला लागली तरच समजून चालायचं की इथून निफ्टीचा ट्रेंड रिव्हर्स झाला. तोपर्यंत निफ्टीमध्ये सुद्धा जनरेट तर झालं आहे बाईंगचं प्रेशर, ऑप्शनमध्ये डाटासुद्धा त्या पद्धतीचा बनला आहे, पण निफ्टी याच्यावरही क्लोजिंग द्या पाहिजे, तेव्हा आपण निफ्टीमध्ये बाईंगचा व्ह्यू बनवू शकतो. आणि या निफ्टीनं जर हे दाखवलं तर बँक निफ्टीमध्ये सुद्धा तशा पोझिशन चेंज होऊ शकतात. तर त्याच्यामुळे उद्या आपल्याला ट्रेड घ्यायचा असेल बँक निफ्टीमध्ये तर 47,600 जवळ एक सेलिंगचा ट्रेड घ्यायचा. त्याचं पहिलं टार्गेट 47,500-600 ठेवायचं, दुसरं टार्गेट 47,350. पण हे जे बी अनालिसिस आहे केलेलं, हे अनालिसिस मार्केट चालू झाल्याच्या नंतर 1 ते 1.5 तासच काम करते. त्याच्यानंतर जो ऑप्शनचा डाटा जनरेट होतो, लोकांचे पोझिशन बनतात, ते कशा पद्धतीनं बनायल्यात, आपण जे अनालिसिस केलं त्या हिशोबानं त्या व्ह्यूनं जर ते पोझिशन असतील तर आपण त्या ट्रेंडमध्ये कंटिन्यू करू शकतो. पण तो डाटा बघल्याच्या नंतरच पुढचा ट्रेड, मी माझं एक अनालिसिस सांगतो की मी पुढचा ट्रेड 10:30च्या नंतरच प्लॅन करतो. पहिला ट्रेड फक्त जे अनालिसिस केलेलं आहे आजचं त्यानुसारच मी घेतो. त्याच्यानंतर दुसरा ट्रेड घेताना मी ऑप्शनचा डाटा वगैरे मार्केटमध्ये काय चालू आहे काय नाही समजा गोष्टी अनालिसिस करूनच घेतो. त्यानुसारच मी ग्रुपवर सुद्धा माझा अनालिसिस मी शेअर करतो. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला काय नाही याच्याबद्दल कळवा. मी जे ग्रुपवर माझा अनालिसिस शेअर करतो त्याचा कोणाला फायदा होत आहे का, होत असेल तर चांगलं आहे, ग्रुपवर टाकत जा, लोकांचं नुकसान व्हायला नाही पाहिजे. त्याच्यामुळंच मी हे चालू केलं आहे, बाकी चालू करण्याचा काही उद्देश नाही आहे. त्याच्यामुळं व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर तुम्हाला काय फीडबॅक वाटते, म्हणजे काय करायला पाहिजे काय नाही, चांगला वाटतो का नाही वाटतो, अनालिसिस कशा पद्धतीचं आहे थोडं बहुत कळवत जा. तर चालेल, उद्या बघूया आपण मार्केट ओपन झाल्यावर काय होते काय नाही ते. धन्यवाद.